स्वरचित कथा. कोटींचा मालक, ब्रेडला महाग. ट्रान्झॅक्शन डिक्लाइन. मशीनचा तो कर्कश आवाज कानावर पडला आणि माझ्या मनगटावरच्या स्मार्ट बँडवरची लाल लाईट पुन्हा एकदा लुकलुकली. माझ्या हातातली ब्रेडची पिशवी आणि दुधाचं पॅकेट दुकानदाराने अगदी शांतपणे, कसलेही भाव न दाखवता आपल्याकडे ओढून घेतलं. माझ्या मागे उभ्या असलेल्या रांगेतून एक अस्पष्ट कुजबूज ऐकू आली. मी खिशातून माझं प्लॅटिनम क्रेडिट कार्ड बाहेर काढलं आणि काउंटरवर आदळलं. हे घे, जेवढं कट करायचं तेवढं कर, मला मीटिंगसाठी उशीर होतोय. माझा आवाज चढला होता. दुकानदाराने त्या कार्डकडे पाहिलं, मग माझ्याकडे पाहिलं आणि ते कार्ड हळूच माझ्या बाजूला सरकवलं. आर्यन सर, या कागदाच्या तुकड्याची किंमत आता रद्दीतही नाही. तुमचा कर्म बॅलन्स 0 आहे. पुढच्या वेळी याल तेव्हा काहीतरी माणुसकी कमवून या. मी रागाने दुकानाबाहेर पडलो. पुण्यातल्या त्या आलिशान रस्त्यांवर माझी 2 कोटींची मर्सिडीज उभी होती, पण त्यात टाकण्यासाठी पेट्रोल घ्यायला माझ्याकडे एकही काइंडनेस क्रेडिट नव्हता. काही महिन्यांपूर्वी सरकारने जुनी करन्सी पूर्णपणे रद्द केली. पैसा, शेअर्स, प्रॉपर्टी सगळं निरुपयोगी ठरलं. आता बाजारात फक्त एकच चलन चालत होतं, काइंडनेस क्रेडिट्स. तुम्ही आठवड्याभरात कुणाला मनापासून मदत केली, कुणाचा ताण हलका केला, कुणासाठी वेळ दिला, तरच तुमच्या मनगटावरचा बँड हिरवा व्हायचा आणि त्या हिरव्या पॉईंट्सवरच तुम्ही रेशन, पेट्रोल किंवा औषधं विकत घेऊ शकत होता. मी पायी चालत माझ्या सोसायटीच्या गेटवर पोचलो. गेटपाशी गणपत उभा होता, आमचा जुना वॉचमॅन. अंगावर जुना युनिफॉर्म, पण त्याच्या मनगटावरचा बँड गडद हिरव्या रंगात चमकत होता. त्यावरचा आकडा होता 1250. मी थबकलो. 1250? तो आतल्या केबिनमधून बाहेर आला. त्याच्या हातात सुपरमार्केटच्या 3 मोठ्या पिशव्या होत्या. त्यात सफरचंद, ड्रायफ्रुट्स आणि दूध होतं. त्याने एक दुधाचं पॅकेट फाडलं आणि शांतपणे सोसायटीच्या बाहेर बसलेल्या एका भटक्या कुत्र्यासमोर ओतलं. मी रागाने थेट माझ्या पेंट हाऊसमध्ये गेलो. लॅपटॉप उघडला. अल्गोरिदम कधीच परफेक्ट नसतो, याला हॅक करता आलंच पाहिजे, मी स्वतःशीच पुटपुटलं. मी माझ्या एका बँक अकाउंटवरून शहरातील सर्वात मोठ्या अनाथालयाला 10 लाख रुपये डोनेट केले. ट्रान्सफर सक्सेसफुल. मी हसत माझ्या मनगटावरच्या बँडकडे पाहिलं. 10 सेकंद गेले, 1 मिनिट गेलं. बँडची लाईट अजूनही लालच होती. बॅलन्स 0. मी लॅपटॉप स्क्रीन बंद करून जोरात टेबलवर आपटला. ही फसवणूक आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी मी एक नवीन टार्गेट सेट केलं, मॅन्युअल क्रेडिट्स. रस्त्यावर उतरून मी एका म्हाताऱ्या आजोबांना रस्ता ओलांडायला मदत केली. त्यांनी माझे आभार मानले. मी लगेच बँड पाहिला, लाल. मी एका डिलिव्हरी बॉयला माझ्या बिल्डिंगचा दरवाजा उघडून धरून ठेवला. त्याने हसून मान डोलवली. मी पुन्हा बँड पाहिला, लाल. मी ऑफिसमध्ये पोचलो. माझी केबिन 50व्या मजल्यावर होती. आज शिरताच एकदम शांतता पसरली. लोक वेळेवर काम करत होते, पण कुणीही माझ्याकडे बघून हसत नव्हतं. मी कॉफीसाठी बेल वाजवली. 10 मिनिटांनी एक नवीन मुलगा कॉफी घेऊन आला. त्याचे हात थरथरत होते. तुझं नाव काय? मी चिडून विचारलं. तो घाबरला. सुमित सर. कॉफी आणायला 10 मिनिटं लागतात? मी ओरडलो. तो काहीच न बोलता खाली मान घालून निघून गेला. त्याच वेळी माझ्या केबिनच्या बाहेर एका सिनियर मॅनेजरने सुमितच्या खांद्यावर हात ठेवला. त्याला स्वतःच्या बाटलीतून पाणी दिलं आणि म्हणाला, टेन्शन नको घेऊ, पहिल्या दिवशी असंच होतं. त्याच क्षणी त्या मॅनेजरच्या मनगटावरचा बँड चमकला. 10 क्रेडिट्स. पुढचे 2 दिवस मी कुणालाही मदत करण्याचा दिखावा केला नाही. मी फक्त शांत राहिलो. भूक आता वेदनेत बदलली होती. चक्कर येत होती, पण भीक मागण्याइतका माझा अहंकार अजूनही मेला नव्हता. शुक्रवारची संध्याकाळ. मुसळधार पाऊस पडत होता. मी ऑफिसमधून पायी चालत निघालो होतो. रस्त्यावर पाणी साचलं होतं. अचानक माझ्यासमोरून वेगात जाणारी एक बाईक स्लिप झाली. तो मुलगा गाडीसह 10 फूट घासत गेला आणि दुभाजकाला जाऊन धडकला. रस्त्यावरचे लोक थांबले. कुणीतरी मोबाईल काढून व्हिडिओ काढायला सुरुवात केली. मीही तिथेच उभा होतो. थांबलो, पण त्या मुलाच्या डोक्यातून वाहणारं रक्त पावसाच्या पाण्यात मिसळताना पाहिलं.
मी माझ्या क्रेडिट्सचा हिशोब पूर्णपणे विसरलो. मी धावत पुढे गेलो. माझा व्हाईट डिझायनर शर्ट रक्ताने माखला, पण मला त्याची पर्वा नव्हती. मी त्याला उचललं, एका रिक्षाला हात दाखवला आणि जबरदस्तीने आत बसलो. हॉस्पिटलला घे लवकर. हॉस्पिटलमध्ये पोचल्यावर त्याला थेट ICU मध्ये नेलं. मी बाहेर बाकावर बसून होतो. रात्रीचे 2 वाजले होते. अंगावरचे कपडे रक्ताने आणि पावसाने भिजले होते. डॉक्टर बाहेर आले. वेळेवर आणलं तुम्ही. तो आता धोक्याबाहेर आहे, डॉक्टर म्हणाले. मी फक्त मान डोलवली. मी त्याचं नावही विचारलं नाही. हळूच उठलो आणि हॉस्पिटलच्या बाहेर आलो. पावसात चालताना पहिल्यांदाच मला भूक जाणवत नव्हती. आतून काहीतरी खूप शांत वाटत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी सवयीने मी खाली दुकानात गेलो. एक पाण्याची बाटली उचलली आणि बँड स्कॅन केला. बीप. मशीनवर हिरवा रंग चमकला. दुकानदार हसला. सकाळची बोनी तुमच्याकडून झाली सर. मी माझ्या बँडकडे पाहिलं. तिथे हिरव्या अक्षरात लिहिलं होतं, बॅलन्स 350 पॉईंट्स. काल रात्री मी एकदाही माझा बँड पाहिला नव्हता. मी क्रेडिट्स कमवायचा विचारच सोडला होता आणि सिस्टमने मला भरभरून दिलं होतं. म्हणजे जेव्हा तुम्हाला फळाची अपेक्षा नसते तेव्हाच ते फळ खऱ्या अर्थाने तुमचं असतं. मी आनंदाने घरी परतत होतो. हातात नाश्त्याचं सामान होतं. गेटपाशी आलो, पण आज तिथे गणपत नव्हता. त्याची केबिन रिकामी होती. मी सोसायटीच्या सेक्रेटरीला विचारलं, गणपत कुठे आहे? साहेब, तो ससून हॉस्पिटलमध्ये आहे. त्याच्या लहान मुलीला रात्री अचानक अटॅक आला. इमर्जन्सी ऑपरेशन करावं लागणार आहे. मी धावत हॉस्पिटलमध्ये पोचलो. जनरल वॉर्डच्या बाहेर गणपत जमिनीवर डोक्याला हात लावून बसला होता. नेहमी हसतमुख हसणारा तो माणूस आज रडत होता. मी त्याच्या जवळ गेलो. गणपत, काय झालं? त्याने वर पाहिलं. त्याचे डोळे सुजले होते. साहेब, पोरीच्या हृदयाचं ऑपरेशन आहे. डॉक्टर म्हणतात आत्ताच्या आत्ता 300 क्रेडिट्स लागतील. मग दे ना, तुझ्याकडे तर काल 1250 पॉइंट्स होते ना, मी विचारलं. गणपतने हुंदका दिला. साहेब, ते सगळे पॉइंट्स मी सोसायटीतल्या आजोबांच्या औषधांसाठी ट्रान्सफर केले. काल रस्त्यावरच्या कुत्र्यांना जेवण दिलं. माझ्याकडे आता फक्त 10 पॉइंट्स उरले. मी माझ्या पोरीला कसं वाचवू? माझ्या पायाखालची जमीन सरकली. हा माणूस, हा साधा वॉचमॅन, स्वतःच्या मुलीच्या भविष्याचा विचार न करता आजोबांना आणि कुत्र्यांना जगवत होता. आणि मी 10 लाख रुपये दान करून सिस्टमला शिव्या घालत होतो. मी काहीच विचार केला नाही. डॉक्टर बाहेर आले. अरे, क्रेडिट्सचं काय झालं? लवकर करा. मी पुढे गेलो. माझा हात मशीनवर ठेवला. माझ्यातून कट करा. गणपत दचकून उभा राहिला. साहेब, तुमच्याकडे 350च आहेत आणि जर तुम्ही 300 दिले तर तुम्हाला पुढचा पूर्ण आठवडा पुन्हा उपाशी राहावे लागेल. तुम्ही हे का करताय? मी त्याच्या डोळ्यात पाहिलं. त्या डोळ्यात आता मला माझा फायदा दिसत नव्हता. तिथे मला एक बाप दिसत होता. मी पुन्हा कमवेन गणपत. मशीनने बीप आवाज केला. बॅलन्स ट्रान्सफर सक्सेसफुल. ऑपरेशन सुरू झालं. मी तिथून शांतपणे बाहेर पडलो. माझ्या मनगटावरचा आकडा आता पुन्हा 50 वर आला होता. महिने गेले. पुण्यातले लोक अजूनही मला ओळखतात. पण आता टेक कंपनीचा मालक आर्यन देशमुख म्हणून नाही, तर तो माणूस म्हणून जो मीटिंगच्या आधी सुमितला स्वतःच्या हाताने कॉफी देतो, जो गेटवर गणपत सोबत 10 मिनिटं बसून चहा पितो. आणि गंमत म्हणजे माझा बॅलन्स आता कधीच शून्यावर जात नाही, कारण मी आता क्रेडिट्स कमावणं सोडून दिलंय. मी फक्त माणसं कमावतोय. मी रात्री पेंट हाऊसच्या बाल्कनीत उभा राहून शहरातील दिव्यांकडे पाहत होतो. माझ्या मनगटावरचा तो बँड शांतपणे चमकत होता. आणि आयुष्यात पहिल्यांदाच पूर्णपणे रिकामा होऊनही मी स्वतःला जगातील सर्वात श्रीमंत माणूस समजत होतो. धन्यवाद.